मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। माझ्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आहेत। खरं तर आज प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात एक पत्र दिलेलं आहे। खरं तर अजित पवारांसोबत गेलो तर नेमका काय तोटा होणार आहे आणि महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या तर काय फायदा होणार आहे याचं गणित मांडणारं पत्र दिलेलं आहे। त्याचबरोबर या पत्रात अनेक खुलासे केलेले आहेत। त्या संदर्भात प्रशांत जगताप यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही आज साहेबांना एक पत्र दिलेलं आहे आणि अजित पवारांसोबत गेलो तर कसं नुकसान होतंय आणि आपण महाविकास आघाडी म्हणून लढलो तर कसा फायदा होतोय हे गणित मांडलंय। नेमकं काय गणित आहे? शेवटी असं असतं की आदरणीय श्रद्धास्थान आमचे जे आहेत, माझे दोन राजकीय मार्गदर्शक आहेत किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आमचे पक्षाचे नेते। त्याच्यामुळं या शहरातला लेखाजोखा एक शहराचा अध्यक्ष नात्याने मी त्याच्यासमोर मांडला पाहिजे, तो मी त्या ठिकाणी मांडला आहे। त्याच्यामुळे पक्षाचा मागच्या 2.5 वर्षातला प्रवास, त्याचबरोबर महापालिकेची आगामी निवडणुकीची महाविकास आघाडी म्हणून तयारी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून गेलो तर आपल्याला किती आकडा मिळेल किंवा महायुतीतून म्हणजे महाविकास आघाडीतून बाहेर पडलो तर आपल्याला काय आकडा मिळेल हे मी या ठिकाणी आकडेवारीनुसार त्या ठिकाणी समोर मांडले। त्याच्यामुळे वेगळं असं काही रॉकेट सायन्स नाही किंवा त्या पत्रात कुणावर टीका पण नाही। त्यामुळे जे एक शहराचा अध्यक्ष, नुसतं पुणे शहरच नाही, कुठल्याही शहराचा अध्यक्ष जो राज्यात असेल त्यांनी जे नेत्यांसमोर मांडलं पाहिजे तेच मी मांडले, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही। ते पत्र आम्ही वाचलं दादा। अंकुश काकडे जे तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आलता आणि युती संदर्भात चर्चा झाली, त्यानंतर तुम्हाला फोन आला असं त्या पत्रात उल्लेख आहे। नेमका काय घडलं होतं या संदर्भामध्ये? शेवटी कुठलाही राजकीय पक्ष, माननीय अंकुशांना काकडे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, शिवाय पुणे शहरामध्ये सर्वश्रुत परिचित आहेत। त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला कॉल करू शकतो। त्याप्रमाणे दादांचा फोन त्यांना आला असेल, त्या संदर्भात दादांनी अशी आघाडी करा अशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली असेल तर वेगळं वावगाव असण्याचं काही कारण नाही। पण त्याच्यानंतर पक्ष म्हणून जी काही भूमिका मांडली ती आम्ही मांडलेली। ज्यावेळी अजित पवारांचा फोन अंकुश काकडेंना आला त्यानंतर अंकुश काकडेंनी तुम्हाला देखील संपर्क केल्याचं समजते, काय चर्चा झाली त्या संदर्भात? पक्ष म्हणून आपण काय केलं पाहिजे ही भूमिका मी प्रामाणिकपणे मांडली। सन्मान्य अजितदादांच्या पक्षावर आमची कुठली स्पर्धा किंवा वैयक्तिक शत्रुत्व नाही, फक्त महाविकास आघाडी म्हणून आणि कार्यकर्त्यांनी खूप तयारीनिशी आपापले प्रवाह केले, त्याच्यामुळं आपण महाविकास आघाडी म्हणून लढावं। त्यामुळे इतर कुठल्या पक्षांवर आता चर्चा करून महाविकास आघाडीमध्ये कुठं संभ्रमाचं वातावरण निर्माण करू नये अशाच प्रकारचं एकूण चर्चा मी माननीय अंकुशांना काकडेंबरोबर केली। जे पत्र समोर आलंय त्या पत्रात थेट अजित पवार अंकुश काकडेंना विचारतायत की प्रशांत जगतापांना नक्की युती करायला अडचण काय? त्या ठिकाणी माझी 10-15 दिवसावर एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्याच्यामध्ये स्वतः खुद्द अंकुशांना काकडे पण होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळूनच महाविकास आघाडी म्हणून लढणार अशा प्रकारची घोषणा केली। त्याच्यामुळे त्या अनुषंगाने प्रशांतचा काय विरोध आहे हे त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल, त्याच्यामध्ये मी वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही। काय नेमका विरोध काय? विरोध असा नाही, मी परत एकदा सांगतो, सन्मान्य अजितदादांच्याबरोबर कुठल्या प्रकारचं शत्रुत्व, वैयक्तिक वाद किंवा बाकी काही नाही। फक्त आणि फक्त माझ्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवादी शरदचंद्रजी पवार पक्षाने जी जय्यत तयारी केली ती तयारी वाया जाऊ नये, कार्यकर्त्यांचा बळी जाऊ नये आणि शहराला एक चांगला पर्याय दिला जावा आणि तो पर्याय महाविकास आघाडीच असू शकते हेच त्याच्यामध्ये, बाकी त्याच्यामध्ये नवीन असं काही नाही। महापालिकेची निवडणूक अतिततीची होईल असं वाटतं, कारण की एका बाजूला उपमुख्यमंत्र्यांची ऑफर येते थेट तुमच्या पक्षाला की आपण सोबत येऊ, मात्र तुम्ही त्याला विरोध करताय, याचा वचपा उपमुख्यमंत्री काढतीलच कुठंतरी। नाही, सन्मान्य अजितदादांनी मागे मी त्यांच्या हाताखाली 24 वर्ष कामकाज केले, त्यांच्यापासून नाही का वेगळं होऊन पवार साहेबांच्या श्रद्धेपोटी ज्यावेळेस मी पवार साहेबांच्यावर राहण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर मागच्या 2.5 वर्षात काय दादांनी मला कुठला त्रास दिला नाही, धमकी दिली नाही किंवा काही वाईट शब्दही वापरले नाहीत। तर पुढेही तसंच आहे, शेवटी त्यांना माहिती आहे इलेक्शन जड जातील असं वाटत नाही, कारण थेट उपमुख्यमंत्र्यांची ऑफर नाकारली नाही। असं नाही, जड जाण्याचा विषयच नाही। शेवटी मतदारांशी माझा संवाद चांगला असेल, चांगलं काम केलं असेल, माझ्या मतदारांना किंवा पुण्यातल्या मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर आपल्याला न्याय मिळू शकतो असं वाटेल तर निश्चित त्या मतदार आमच्या पाठीशी उभं राहतील। त्याच्यामुळं निवडणुका जड जातील अशी जडदरची भाषा मला तरी काय बरोबर म्हणजे त्या ठिकाणी फार काही टेन्शन देत नाही। शेवटचा प्रश्न दादा, अजित पवारांसोबत गेले तर तुमच्या जागा किती येणार होत्या आणि अजित पवारांसोबत आता जाणार नाही तुम्ही, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवता, किती जागा आहे म्हणून आलो तर निश्चित आम्ही खूप चांगल्या संख्येने महापालिकेत पुनरागमन करू। दादांच्या पक्षावर गेल्यानंतर खूप मोठ्या संख्येने जागा दादांच्या पक्षाकडे जातात, तर आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्कोप राहत नाही हे त्या पत्रात मी नमूद केलेलं आहे।
आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षासोबत जर आम्ही गेलो तर आमचं नुकसान होते, अशा प्रकारचं मत अद्याप देखील प्रशांत जगताप यांच्याकडून मांडलं जाते. आणि त्यामुळे त्यांनी पहिल्या दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी पुणे शहरात एकत्र येण्याला विरोध केलेला आहे आणि तो विरोध आज शरद पवार यांच्याकडे देखील दाखवलेला आहे. आणि शरद पवारांनी त्यांना आज सांगितलेलं आहे की आपण महाविकास आघाडी म्हणूनच आगामी निवडणुका लढवणार आहोत. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.